महात्मा गांधी गेल्या दीड शतकातील जगप्रसिद्ध असे श्रेष्ठ व्यक्तिमत्व की ज्यांनी सत्य व अहिंसेचा अंगीकार करून हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केले. गांधीजी नित्यनेमाने प्रार्थनेला जात असत, परंतु त्या प्रार्थनेच्या जागीच गांधीजींचा घात झाला. 20 जानेवारी 1948 रोजी मदनलाल पहावा यांनी गांधीजींच्या दिल्लीतील बिर्ला हाऊस येथील प्रार्थना सभेदरम्यान बॉम्बस्फोट करून गांधीजींच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने प्रार्थनेच्याच जागी गांधीजींना वंदन करून त्यांच्या छातीमध्ये 4 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यावेळी त्यांचे वय 79 वर्षे होते. मृत्यूसमयी त्यांच्या मुखातून हे राम हे शब्द बाहेर पडले. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे गांधीजींचे आवडते भजन आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2025 रोजी गांधीजींचा हा अल्प परिचय पद्य स्वरूपात मी स्वतःच्या आवाजात गीतबद्ध करत आहे. आपण सर्वांनी त्यास दाद द्यावी ही नम्र विनंती. हिंद मातेचा बाळ लाडका गांधीजी झाला, हिंदू मुस्लिम एकी करण्या अर्पी प्राणाला. नित्यनेम तो शिवबापूंचा जाई प्रार्थनेला, प्रार्थनेच्या जागी बापूंचा घात कसा झाला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 20 जानेवारी मैदानात तो बॉम्बस्फोट झाला, बॉम्बपैकी मदनलाल तो पोलिसांनी धरला. म्हणे बापूजी पोलिसांना सोडून द्या त्याला, हाच शब्द गांधीजींना पुढे कसा भोवला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 30 जानेवारी मैदानात तो नथू गोडसे आला, पडूनी पाया म्हणे बापूंना उशीर का झाला. 79 वय गांधींचे चिंता सर्वांना, एकमुखाने करी विनंती जनता बापूंना. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हस्तवदन हे करू महात्मा सांगणार तोच, 1 2 3 4 ही गोळ्या बापूंच्या भिडल्या छातीत. सत्य रक्त ते वाहू लागले वाढू लागण्याला, राम राम म्हणून बापूंचा आत्मराम गेला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हिंद मातेचा बाळ लाडका गांधीजी झाला, हिंदू मुस्लिम एकी करण्या अर्पी प्राणाला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.